चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, सांगता गुण राखताय, सांगता गुण राखताय, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, हे सुख सारले आरोग्य, हे सुख सारले आरोग्य, हे सुख सारले आरोग्य, हे सुख सारले आरोग्य, पुढे येऊन करणे आहे, पुढे येऊन करणे आहे, पुढे येऊन करणे आहे. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, हरी तुका म्हणे धर्म संस्था, 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 केला नारायण केला अवतार, केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, तुझे वर्णी गुण
भाग्यवानी तुझे वर्णी गुणनाम भाग्यवानी तुझे वर्णी गुणनाम भाग्यवानी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई काही कळा ऐसे देई प्रेम काही राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा विठ्ठला श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः तं हिमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा प्राप्त स्थळी। कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा बाळक्रीडा या प्रकरणातील 3 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगण्याबरोबरच त्याच्या बाललीलांचं वर्णन केलेलं आहे। विठ्ठल या अतिप्राचीन आणि अति पवित्रात पवित्र असलेल्या या नेवासा क्षेत्रामध्ये भगवान ज्ञानोबरायांच्या सन्मुख हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्याची सांगता आजच्या या काल्याच्या कीर्तनाने आहे। त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला गेलेल्याला। ही झालेली जी बीज त्या बीजेच्या दिवशी तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला गेलेल्याला 450 वर्षे पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर आणि सीमावर्ती प्रांतामध्ये देखील वर्षभर मोठमोठे सोहळे आयोजित करण्यात आले। बीजेचेही सोहळे अनेक ठिकाणी या निमित्तानं आयोजित करण्यात आले। आपल्या या संस्थानावरती देखील बीजेच्या वेळेस एक मोठा सोहळा करावा असं सगळ्यांच्या मनामध्ये होतं आणि तसा शब्द देखील आपल्याला गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांनी दिलेला होता। आपणहून त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की बीजेच्या वेळी मी नेवासा मंदिरामध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्र सांगणार आहे आणि त्या दृष्टीनं पुढं पावलं देखील पडत होती। परंतु त्या देहूकर लोकांना असं वाटलं की बाबांची कथा जी आहे तुकाराम महाराजांचं चरित्र राऊत बाबांच्या मुखातून या देहू क्षेत्रातच व्हावं अशी त्यांना इच्छा झाली आणि ते बाबांना भेटले। बाबांनी सांगितलं की मी नेवासेला वेळ दिलेली असल्यामुळं आता काही त्याच्यात बदल होणार नाही, तुम्ही अगोदर यायला पाहिजे होतं। मग ती देहूकर मंडळी आमच्या पाठीमागे लागली आणि काही करून बाबांना एवढ्या वेळेस तरी आमच्याकडे तुम्ही पाठवा, तुमचा कार्यक्रम जरा मागं पुढं झाला तर पहा अशी त्यांनी एक प्रकारे आज्ञा म्हणा सूचना म्हणा मला केली आणि त्यांना नकार देण्या एवढे आम्ही मोठे झालेले नसल्यामुळं आम्ही देखील त्यांना नकार दिला नाही। बाकीचाही सगळा विचार केला। सगळी क्षेत्र महान असली तरी ह्या वर्षी देहू क्षेत्राचं महत्व अधिक होतं, त्यामुळं देहूमध्ये बाबांची कथा व्हावी अशी त्या लोकांची ज्याप्रमाणे इच्छा होती त्याप्रमाणे अनेक भाविकांची इच्छा असेल म्हणून मग आम्ही सांगितलं की ठीक आहे आम्ही बाबांना कधीही आणू शकतो, कारण बाबांनी आपणहून जर वेळ दिलेली होती तर पुन्हा विनंती केल्यानंतर बाबा का येणार नाहीत। मग बाबांनाही बरं वाटलं, त्यांना वाटलं यांनी मन मोठं केलं की आम्ही आपणहून यांना वेळ दिलेला असताना सुद्धा यांनी देहूकरांसाठी गाथा मंदिराचे प्रमुख आपले गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले त्यांच्यासाठी इथला कार्यक्रम रद्द केला। म्हणून तेही आनंदित झाले, बाबाही आनंदित झाले आणि बाबा म्हटले आपण कधीतरी नक्की करू। आणि तर लगेच त्यांच्या लक्षात आलं की बीजेनंतर फक्त मध्ये नाथषष्ठीचा काळ जातो, लगेचच नेवासेमध्ये नेवासकर मंडळींचा सप्ताह असतो
पाडव्याला त्याची समाप्ती असते. लगेच त्यांनी फोन लावला. नजन महाराज बाबांचे विद्यार्थीच आहेत आणि त्यांना सांगितलं तुमच्या सप्ताहामध्ये कोणाची कीर्तन संध्याकाळी ठेवू नका, मी येऊन काय करणार आहे, कथा करणार आहे. मला वाटतं बाबांनी आम्हाला आपण होऊन जो वेळ दिला होता, आता त्या देहूच्या कारणास्तव त्या बीजेच्या वेळेस येथे सप्ताह होऊ नाही शकला, पण त्याला जी अनेक काही कारण असतील, जर विचार करतच गेलो आपण, कर्माची गती सूक्ष्म आहे. कदाचित या नजन महाराजांचं पुण्य उदयाला आलेलं असल्यामुळं त्यांच्या सप्ताहात कथा होणं भगवंताला दैवाला मान्य असलं पाहिजे. लक्षात आलं. म्हणून तर नारायण शब्द असलेला अभंग कीर्तनाला घेतलाय. ये दशे चरित्र केले नारायण. त्या नारायणानं असं काही चरित्र केलं, ती जी कथा बीजेला व्हायची होती ती पाडव्याला झाली. पण कथा या प्रांगणात झाली, बाबांच्या मुखातून झाली, ही महत्वाची गोष्ट आहे. आपण गेली 8 दिवस कथा श्रवण केली, 7 दिवस आपण कथा बाबांच्या श्रीमुखातून श्रवण केली. आणि या ठिकाणी जो एक आनंदाचं वातावरण झालेलं पाहिलं आपण देखील, त्यामध्ये प्रत्येक जण काय झालो, सहभागी झालो. आणि त्या निमित्तानं असलेलं हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा देखील त्यांनीच करावी अशी आमची अपेक्षा, आग्रहही होता. परंतु बाबांचं नेहमीच जे काल्याचं कीर्तन आहे ते कुठेतरी असल्यामुळं आजच्या दिवशी पूर्वीपासून त्यांनी सांगितलं काला तुम्ही करा. त्यांनीच फोन करून सांगितलं आणि काला कोणाला सांगू नका, नाही तर याला शोधा त्याला शोधा, मी सांगतो तुम्हीच काला करा. म्हणून ही आज्ञा त्यांचीच आहे. म्हणून या ठिकाणी मी काय आहे, उभा आहे. तसं काय आमची अशा एवढ्या मोठ्या कार्यक्रमात काल्याचं कीर्तन करावं अशी काही योग्यता नाही आहे. आम्ही आपली सामान्य विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थीच राहू इच्छितो. लक्षात आलं. महाराज होऊ इच्छित नाही आम्ही सतत विद्यार्थीच राहू इच्छितो. नवीन नवीन काहीतरी रोज शिकायला भेटावं, ते भले शिकवण्याच्या निमित्तानं का शिकायला भेटेना, पण शिकतच राहावं हा आमचा काय आहे, स्वभाव आहे. आणि त्या स्वभावामध्ये आम्ही राहू इच्छितो. पण त्यांनी केलेली आज्ञा, त्यामुळं मी या ठिकाणी आज उभा आहे. सगळी मोठमोठी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. अनेक ज्येष्ठ वारकरी मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत. आदरणीय गुरुवर्य कारभारी महाराज झरेकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंगसे महाराज उपस्थित आहेत. भोगे महाराज आहेत. आमचे रामेश्वर कंठाळे महाराज सर आहेत. शहाजी महाराज चिंदे, दत्तात्रय महाराज कुलट, आमचे आदरणीय नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, दत्तात्रय महाराज गोरे, अंजाबापू महाराज कर्डिले, हरिभाऊ महाराज भोगे, श्रीराम महाराज खरवंडीकर, श्रीराम महाराज चोपडे, भगवान महाराज डिके, दिगंबर महाराज निरफळ मृदंगाचार्य, रामेश्वर महाराज काळे मृदंगाचार्य, कृष्णा महाराज खुळे, बळीराम महाराज कराळे, चंद्रकांत महाराज मुळे, महेश महाराज गव्हाणे, प्रसाद महाराज देशमुख, चैतन्य महाराज आढाव आणि आता आलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी महाराज शास्त्री, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे सर्व विश्वस्त अध्यक्ष, विद्यार्थी, विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोणेगाव चौफला तिथली विद्यार्थी, वळणचे विद्यार्थी, संस्थानचे निगडित असलेले सर्व निष्ठावान टाळकरी आणि मौली भक्त परिवार आणि आपण सर्वजण आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये करायची आहे. 12 वाजता कीर्तन संपलं पाहिजे अशी मला आज्ञा आहे आणि आज्ञेचं पालन करणं हे विद्यार्थ्याचं काय आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे 12 वाजेपर्यंत आपली ही सेवा आटोपती घेण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर उन्हाचा आता हा काळ असल्यामुळं सकाळी लवकरच कीर्तन सुरू होणं अपेक्षित आहे. परंतु आज आता जे अन्नदान आहे या भागातील जी अनेक गावं आहेत, 12-14 काही गावं आहेत, 15 गावं आहेत, तिथून पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्यासाठी या ठिकाणी येतो आहे. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की आपल्याला माहित आहे तो काही लवकर होणारा नाही आहे. पहाटे उठून त्या माता मावल्या कामाला लागलेल्या असतील तेव्हा कुठे त्यांचं आटोपत आलेलं असेल आणि तिथून इथपर्यंत यायला वेळही कदाचित लागू शकतो. त्या सगळ्या अन्नदानाची जबाबदारी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी महाराज शास्त्री यांनी घेतली आणि जवळजवळ 7-8 दिवस कुठेही बाहेर कार्यक्रमाला न जाता या ठिकाणी उपस्थिती राहून दिवसभर त्या सगळ्या गोष्टींचा आढावा ते घेत राहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत ही सेवा ज्ञानोबारांच्या सन्मुख आपल्याला करायची आहे. काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे परिसमाप्ती. परिसमाप्तीचं निदर्शक चिन्ह म्हणजे काला आहे.
काल्याचं कीर्तन झालं म्हणजे तो धार्मिक जो विधी आहे, जे अनुष्ठान आहे, ते पूर्णत्वास गेलं असं समजण्यात येतं. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम परिपूर्ण झाला असं मानण्यात येत नाही. पण हे सगळं एक प्रतीक आहे. याच्याकडे बघून आपल्याला शिकायचं आहे. ज्याप्रमाणे सप्ताहाची धार्मिक अनुष्ठानाची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचं कल्याण देखील त्याच्या जीवनात काला झाल्याशिवाय होऊ शकत नाही. विठ्ठला काला शब्दाचा ढोबळ जो अर्थ आहे तो म्हणजे एकत्रीकरण, एक जीव होणं, दोन भिन्न पदार्थ पण आता एकमेकामध्ये इतके संमिश्र झालेले आहेत की आता ते काही प्रयत्न केला तरी ते वेगळे होणार नाहीत. अगदी त्याचप्रमाणे जीवानं आपलं अस्तित्व त्या परमेश्वरामध्ये इतकं विलीन करून टाकावं की संत म्हणतात त्याप्रमाणे काही केल्या वेगळा नोहे गे माये. विठ्ठल आता काही झालं तरी त्या तत्वापासून मी वेगळा होऊ शकत नाही, इतकं त्याच्याशी एकत्व प्राप्त होणं याला म्हणतात काला. विठ्ठला तो जो काला आहे, जे मानवी जीवनाचं ध्येय आहे, साध्य आहे, प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे, ते लक्षात येण्याकरिता एक प्रतिकात्मक काला या ठिकाणी आपण करत असतो. आता ही दही हंडी इथं बांधलेली आहे, त्याच्यामध्ये दोन पदार्थ आहेत. कोणते दोन पदार्थ आहेत? लाह्या आहेत आणि दही आहे. हे लाह्या आणि दही हे प्रतीक आहेत. कशाचे प्रतीक आहेत? तर लाह्या म्हणजे हे जीवाचं प्रतीक आहे. लाह्या कशा आहेत? शुष्क आहेत, कोरड्या आहेत, नीरस आहेत. दही कसं आहे? स्निग्ध आहे, मधुर आहे, रसरूप आहे. आता त्या लाह्यांना आपला कोरडेपणा, शुष्कता जर त्यागायची असेल तर त्यांनी काय करावं? एकच पर्याय, त्या दह्याची काय करावी? संगती करावी. त्या दह्यामध्ये काय व्हावं? आपलं अस्तित्व विलीन करावं. म्हणजे मग त्या शुष्क, कोरड्या, नीरस असलेल्या लाह्या देखील काय होऊन जातील? रसरूप, मधुर आणि स्निग्ध होतील. त्याप्रमाणे हा जो जीव आहे, सुख दुःख भोगणारा जीव आहे, करता भोगता स्वतःला मानतो आहे, परिच्छिन्न आहे, अल्पशक्तिमान आहे. या जीवानं आपलं जीवन सुखरूप करून घेण्याकरिता काय करावं? त्या परमेश्वरामध्ये आपलं अस्तित्व विलीन करावं. आणि त्या जीवानं त्या देवाच्या स्वरूपामध्ये आपलं अस्तित्व विलीन करणं हा खरा काय आहे? काला आहे. वेदांत शास्त्रामध्ये एका वाक्यात काला शब्दाचा अर्थ सांगता येतो. अभेद निश्चय हाच काला आहे. तुका म्हणे काला तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. आणि आणखी एक गोष्ट आहे की ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय हा सप्ताह पूर्ण झाला असं मानण्यातच येणार नाही. किंवा उलट बोलायचं तर ज्यांच्या आगमनानंच हा कार्यक्रम सफल झाला असं मानावं लागेल, ते ज्येष्ठ वारकरी असलेले आणि सगळ्यांचे आदरस्थान असलेले आमचे आदरणीय पूजनीय गुरुवर्य भीमदादा. विठ्ठला कीर्तनाला किती लोक होते? कीर्तनाला कोण लोक आलेले होते याच्यावर आजकाल चर्चा होत असते की नाही? आम्ही तिथं कीर्तनाला गेलो, अनेक लोक, लाख लोक होते, 50,000 लोक होते किंवा 10,000 लोक होते. पण त्यात प्रमुख
अमुक अधिकारी होते, अमुक होते, तमुक होते असा उल्लेख करण्यात येतो भूषणासाठी, गौरवासाठी. पण खरा गौरव तुम्हाला सांगू का, आपल्यासारख्यांना साधकांना भूषणावह गोष्ट कोणती आहे? भूषणावह ती गोष्ट आहे, आणि आपण ती भूषणानं सांगितली पाहिजे की आम्ही कीर्तन करत असताना त्या कीर्तनाला हे महात्म्य उपस्थित होते. विठ्ठला जीवानं आपलं अस्तित्व त्या परमेश्वरामध्ये विलीन करणं हा आहे काला. पण हा जो खरा काला आहे त्या काल्याकडे जाण्याकरिता सतत प्रेरणा बळ मिळत राहावं, म्हणून हे असे प्रतिकात्मक काले आपल्याला वारंवार करावे लागतात. मला जाणीव आहे की काल्याच्या कीर्तनाच्या दिवसाचा मुख्य प्रतिपादनाचा विषय काय असतो ते भगवंताच्या लीला वर्णन कराव्या असा संकेत शास्त्राने संतांनी आपल्याला केलेला आहे. पण आता आपण अभंग जो निरूपणा करता घेतला त्याच्यात प्रवेशाच्या दृष्टीनं काही गोष्टी आपल्याला ज्या चिंतनीय आहेत त्या करणं अपेक्षित आहे. काला शब्दापासून आपण सुरुवात केलेली आहे. तो जो काला आहे तो आपल्या जीवनात झाल्याशिवाय आपल्या जीवनाला पूर्णता नाही. भलेही आपण त्या भगवत दर्शना व्यतिरिक्त जीवनात काहीही मिळवलं तरी आपलं जीवन पूर्ण झालं असं मानता येणार नाही. विठ्ठल भगवान भाष्यकारांचं विशाल वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये स्तोत्र वाङ्मय आहे, प्रकरण ग्रंथ आहेत. स्तोत्र वाङ्मयामध्ये देखील भक्तिप्रधान असलेले स्तोत्र आणि तत्वज्ञान प्रधान असलेले स्तोत्र असा काही भाग आपण जर केला तर तत्वज्ञान प्रधान स्तोत्रामध्ये एक अनात्म श्री विगरहण या नावाचं स्तोत्र आहे. मोठा आहे, लांबलच काय, पण गरिबी हटाव योजना प्रातिनिधिक एक श्लोक मी आपल्याला सांगणार आहे. भगवान भाष्यकारांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवा व्यतिरिक्त, आत्मदर्शना व्यतिरिक्त, म्हणजे आता जो काला त्याचं चिंतन चाललंय त्या काल्या व्यतिरिक्त जीवनामध्ये माणसानं काही मिळवलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. लब्धा विद्या राजमान्या ततः किम, प्राप्ता संपत प्राभवाढ्या ततः किम, भुक्ता नारी सुंदरांगी ततः किम, येन स्वात्मा नैव साक्षात कृतो भूत. हे शेवटचं चरण पुढच्या 13-14 श्लोकांना ध्रुवपदासारखं आहे. येन स्वात्मा नैव साक्षात कृतो अभूत. जे मिळवल्यानं, ज्याच्या माध्यमातून भगवत दर्शन होणार नाही, आत्मसाक्षात्कार होणार नाही, असं काहीही मिळवलं तरी आचार्य म्हणतात त्याचा काय उपयोग आहे. लब्धा विद्या राजमान्या ततः किम. राजमान्य विद्या लब्धा, सरकार मान्य विद्या एखाद्याने मिळवली, MA PhD वगैरे, LLB MBBS, आणखी काय ते तुम्हाला आठवेल तेवढं. ततः किम, त्याने काय होणार आहे? असं थोडंच आहे की उच्च विद्या विभूषित आहे त्याला आत्मदर्शन सुलभ आहे म्हणून. जर आपण आपल्या संत जीवनांमध्ये डोकावू गेलो तर याच्या उलट आपल्याला म्हणावं लागेल. माझं बोलणं लक्षात येतंय का? खूप खूप शिकलेला आहे म्हणजे त्याला आत्मदर्शन सुलभ आहे असं नाही आहे. झालं तर याच्या उलट होऊ शकतं. कारण जेवढे संत आपल्याला पूज्य आहेत ते संत कोणत्याही शाळेचं, लौकिक शाळेचं तोंड न पाहिलेले आहेत. लौकिक दृष्टीनं शाळेचं तोंडही न पाहिलेल्या संतांनी केलेल्या रचना, त्या रचनेतील एखाद दुसरा अभंग घेऊन लोक PhD करतात. विठ्ठला काय होईल त्याने? ठीक आहे, 2 वेळच्या पोटाची भ्रांती दूर होईल, ती ही निश्चिंतीने होणार नाही. नोकरी लागली तर होईल. लब्धा विद्या राजमान्या ततः किम, प्राप्ता संपत प्राभवाढ्या ततः किम. प्रभावशाली संपत्ती एखाद्याने मिळवली म्हणजे काय, तो ब्रह्म साक्षात्काराला पोहोचेल काय? देव त्याला दर्शन देईल काय? आता पैसे असल्यामुळे गर्दी असली तरी मधून त्याला घेऊन जातील एवढाच भाग आहे. लक्षात येतंय का? पैसे असतील, 10,000 लोक असतील रांगेत, त्याने काही दिले, तिकीटही आहेत म्हणतात काही ठिकाणी, तर त्याला त्या मूर्तीपर्यंत जाता येईल. मूर्तीचं दर्शन नाही म्हटलो मी, आत्मसाक्षात्कार, देवाचं दर्शन. त्याच्यासाठी धनाधिकाचा काडीचाही उपयोग होत नाही. म्हणून प्राप्ता संपत प्राभवाढ्या ततः किम, भुक्ता नारी सुंदरांगी ततः किम. तिथं नारी शब्द उपलक्षण आहे. नारी शब्दाने जगातील समस्त भोग्य वस्तूचं ग्रहण तिथं करायचं. जगातील यचयावत भोग वस्तू एखाद्याला प्राप्त झाल्या ततः किम. जोपर्यंत आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे. विठ्ठल
मग काही मिळवलं तरी जीवन व्यर्थ आहे. नेमकं काय मिळवल्यानंतर जीवनाची सार्थकता आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. त्या विठ्ठलाचं त्या पांडुरंगाचं दर्शन, आत्मत्वानं दर्शन, अभेदानं दर्शन, ज्ञानोबारायांनी जसं त्या देवाचं केलं दर्शन तसं दर्शन. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, असं त्या देवाचं झालेलं दर्शन. त्यानं जीवनाचं काय होणार आहे? सार्थक होणार आहे. सार्थक शब्दाच्या विरोधी अर्थ असलेला मराठी शब्द आहे निरर्थक. जन्म तस्य निरर्थकम, नाहीतरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म माया. भज शब्दाचा अर्थ भजन करा रे, करा रे बापांनो साधन हरीचे. भज शब्दाचा अर्थ भजन करा, साधन करा, किंवा भज शब्दाचा अर्थ प्राप्ती हा देखील होतो. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीम न भजती जन्मशतेन. तेथे भज शब्दाचा, भज धातूचा अर्थ भगवान भाष्यकारांनी प्राप्ती असा घेतलेला आहे. विठ्ठला म्हणजे देवाची प्राप्ती जीवनात करून घेतली नाही तर जन्म काय झाला? नाही तरी गेला जन्म वाया. मग भगवत दर्शन झालं पाहिजे. सुखाची व्याख्या तिथं सांगितलेली आहे. 2 ठिकाणी सुखाच्या व्याख्या आलेल्या आहेत. किंबहुना सोय जीवात्मयाची आहे, तेथ जे होय तया नाम सुख. सुख ते सुख सगळ्यांना अपेक्षित आहे. त्या सुखाकडेच सगळ्यांना जायचं आहे. त्याच्यासाठी भगवत दर्शन अपेक्षित आहे. भगवत दर्शन म्हणजे त्याचं जसं स्वरूप आहे तसं त्याचं काय होणं? ज्ञान होणं. तो देव जसा आहे तसं कळून घेणं, त्याला म्हणतात त्या देवाचं काय होणं? ज्ञान होणं. आणि त्या ज्ञानानंच जीव पूर्णतेला पोहोचतो. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले. हात उभारुणी ज्ञाने विना की उपाय करीशी जितुके, ती तुका गुंफीशी अधिके रुखी. पण आता त्याचं ज्ञान होणं म्हणजे त्याच्या स्वरूपाचं दर्शन. त्याच्या स्वरूपाचं दर्शन म्हणजे तो जसा आहे तसं जाणून घेणं. पण तो जसा आहे तसं जाणून घेणं ही काय सोपी गोष्ट आहे का? जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया की रजोगे, काय होईल? मन सुद्धा तिथं पोहोचू शकत नाही. जे मन भलत्या भलत्या ठिकाणी आणि वेगात जाऊन पोहोचतं. जाता येता न लगे, एवढं त्याचा काय आहे? भयंकर वेग आहे. तर त्या परमात्म्याच्या त्या यथार्थ स्वरूपापर्यंत ते मन देखील, मन नाही, मनाची नखी सुद्धा तिथं पोहोचू शकत नाही. कसं आहे त्याचं खरं स्वरूप? अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा व्ययम नित्यम अगंधवच्चयत, असं श्रुतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. रंग नाही रूप नहीं नैवत छाया, रंग नहीं रूप नहीं नैवत छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझी रघुराया, तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं छाया नाही, वर्ण नाही, काहीच नाही. मग काय नेमकं? नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हाकारासीच प्रवादू, वस्तूसी नाही. वस्तू म्हणजे परमात्मा तत्व, त्याच्याशी या कोणत्याच गोष्टीचा काहीच संबंध नाही. नामाचा, नाम रूप संबंध, जाती क्रिया भेद या कोणत्याच गोष्टीचा काहीच काय नाही? संबंध नाही आहे. ज्ञानोबारायांनी देखील असं म्हटलेलं आहे. नाही रूप वर्ण नाही रूप
नाही रूप वर्ण गुण जेथ, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, असं ते तत्व आहे. आणि त्याला जाणल्याशिवाय तर गत्यंतर नाही, काला नाही जीवनामध्ये, आनंद नाही, दुःखाचा क्षय नाही. त्याला जाणणं तर सोपं नाही, कारण जाणण्याकरिता आपल्याकडे असलेली साधनं मन आणि बुद्धी, त्या मन बुद्धीची नख सुद्धा तिथं पोहोचत नाही, दृष्टी सुद्धा तिथं पोहोचत नाही. येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा सह, मनोवाचातीत तुझे स्वरूप. तुझं स्वरूप हे देवा कसं आहे? मन आणि वाणीच्या पलीकडचा आहे. तो आकाराचे, ते जे आकाराचे पहिलं तीर तो आकाराच्या पलीकडचा आहे. आणि आपण जाणू शकतो सगळ्या गोष्टी आकाराच्या प्रांतातल्या. विठ्ठला आपली जाणण्याची असलेली साधनं आकाराच्या प्रांतातच त्यांची मर्यादा आहे, आणि तो आहे आकाराच्या पलीकडे. आता त्याला कसं जाणायचं? जाणल्याशिवाय गत्यंतर नाही. जाणण्याची साधनं तर एवढीच आहेत, आणि ती हेच जाणू शकतात नामरूपाच्या अंतर्गत असलेल्या वस्तू. मग कसं काय करायचं? तर गोष्ट आहे, हे पहा, उदाहरण सांगणार आहे तुम्हाला. जी मोठी माणसं असतात ना, त्या मोठ्या माणसांची भेट लहान माणसांना होणं कठीण जातं. भेटच होत नाही, भेटूच शकत नाही. आता ते त्यांच्या व्यापात असतात, त्यांच्या कामात असतात, त्यांच्या मागं त्यांचा प्रपंच असतो. लहान माणसांना तो मोठा माणूस कसा काय भेटू शकेल? भेटत नाही. पण भेटतच नाही असं नाही, भेटतो. कधी? त्या मोठ्याची इच्छा झाली लहाण्याला भेटण्याची. तर कसं सांगतो उदाहरण, काय स्पष्ट नाही सांगणार, पण सांगतो तरी कळेल एवढं सांग. आता 2-4 महिन्यापूर्वी सगळी मोठी मोठी माणसं लहान लहान माणसांना येऊन भेटत होती की नव्हती? कळालं तर बरं, नाही तर पुरणपोळ्या आहेतच. एवढं लक्षात आलं म्हणजे बस झालं. मोठ्या माणसाची इच्छा झाली तरच लहाण्याला तो काय होऊ शकतो? भेटू शकतो. नाही तर लहाण्याच्या आटोक्यातच नाही ती गोष्ट. फक्त उदाहरणापुरतं आपल्याला घ्यायचं. अगदी त्याचप्रमाणे जीव त्या परमात्म तत्वापर्यंत, त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नसला तरी देखील तो परमात्मा मात्र याच्या नामरूपाच्या कक्षेत येऊ येतो. तो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आता सोपा झाला, पण कधी? नावा रूपाला आला म्हणून. आला म्हणजे तो येतो. त्याची उच्चतम ऊर्ध्व स्थिती निराकार अवस्था सोडून तो नामरूपाच्या प्रांतात येतो, आणि तो नामरूपाच्या प्रांतात आल्यामुळं जाणण्याला सोपा होतो. विठ्ठला आपण तो आपली स्थिती सोडून नामरूपाच्या कक्षेत येईल कशाला? कोण आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी कशाला जाईल? प्रयोजन उद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंद माणूस सुद्धा काहीतरी फळ दिसल्याशिवाय, काहीतरी प्रयोजन, काही हेतू असल्याशिवाय व्यर्थ हालचाल करत. इथं आता आपण कीर्तनाला बसलो, कीर्तनात हालचाल होते की नाही मांड्यांची? ती सुद्धा व्यर्थ नाही आहे. काही प्रयोजन घेऊ, सप्रयोजनच आहे. काहीतरी कळ लागलेली असेल, बसून दुःख झालं असेल म्हणून तर माणूस ह्या पायाचा, हे मी पाय उचलतो, विनाकारणाचं उचलतो का? नाही. या जगात मी सांगतो विनाकारण काहीच होत नाही. काहीतरी कारण असतं. वेडा माणूस विनाकारण भरकटताना आपल्याला दिसतो. पण हे शास्त्रवचन मी आपल्याला सांगितलं, न मंदोपी प्रवर्धते. मंद मूर्ख माणूस सुद्धा, मूढ माणूस सुद्धा काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय हालचाल करायला प्रवृत्त होत नाही. आपल्याला वाटतं वेडा व्यर्थ भटकतोय, ते आपल्या दृष्टीनं व्यर्थ आहे, पण त्याच्या दृष्टीनं काहीतरी ते सार्थकच असेल ना. त्याच्यात त्याला आनंद मिळत असेल म्हणून तर तो भरकटतोय. आपल्याला त्याच्या पातळीवर जाऊन जाणावं लागेल. विठ्ठला तो परमात्मा त्याची निर्गुण निराकार अवस्था सोडून नामरूपाच्या पलीकडच्या कक्षेत, मायेच्या पलीकडे असलेला तो नामरूपाच्या कक्षेत येतो. पण कशासाठी तरी येईल ना, काहीतरी त्याच्या मागे कारण असेल ना. हो, आहे कारण. कोणी सांगितलं? त्यानेच सांगितलेलं आहे. कुठं सांगितलं? भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. कोणत्या अध्यायात? 4थ्या अध्यायात सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या 2 श्लोकामध्ये त्यानं आपल्या स्वमुखानं सांगितलेलं आहे अवताराला येण्याचं कारण. अवताराला येण्याचं कारण म्हणजे नामरूप धारण करण्याचं
कारण. नामरूपाच्या कक्षेत येण्याचं, सगुणाच्या कक्षेत येण्याचं कारण त्यानं त्याचं स्वतः सांगितलेलं आहे. का येतो म्हणून. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिः भवति, ज्यावेळी धर्माची हानी होते आणि अधर्मस्य अभ्युत्थानं भवति, अधर्माची वृद्धी होते, त्यावेळेस तो म्हणतो मी काय करतो, अवतार धारण करतो. अवतार धारण करून काय करतो, परित्राणाय साधूनाम, साधूंचं काय करतो, परिरक्षण करतो. आणि विनाशाय च दुष्कृताम, आणि दुष्कृती जे लोक आहेत, दुर्जन जे लोक आहेत, त्यांचा काय करतो, संहार करतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. त्यानं त्याच्या मुखातून कारण सांगितलेलं आहे. आकाराच्या प्रांतात त्यानं येण्यास. धर्म संस्थापनार्थाय, धर्माची पुनर्स्थापना संस्थापना व्हावी याकरिता मी येत असतो. भगवंताचा तो शब्द, भगवंताच्या मुखातील तो शब्द, भगवंतानं स्वतःला अवताराला येण्याचं प्रयोजन सांगताना उच्चारलेला शब्द जसाच्या तसा घेऊन तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या शेवटच्या आहे तुका मने, आहे तुका मने, धर्म अवतार धारण केला. कशाकरिता, धर्म संस्थापना करण्यासाठी. भगवंतानं अवतार धारण करण्याचं जे कारण सांगितलं, तोच शब्द, तोच आशय घेऊन तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची संस्थापना म्हणजे नवीन धर्म निर्माण करण्याकरिता देवानं अवतार धारण केला असं नाही. धर्म जुनाच आहे. किती जुना आहे, तो अनादि आहे, त्याचा काळच सांगता येत नाही. आदिर यस्य न विद्यते, ज्याचा आरंभच सांगता येत नाही, असा हा आपला वैदिक सनातन हिंदू असलेला हा जो धर्म आहे. पण या धर्मामध्ये पुढे पुढे चालून काही काळानंतर काही विकृती घुसत असतात. अधर्मालाच धर्म मानण्यात येऊ लागतो. धर्माची नियम पालन केली जात नाहीत आणि अशा रीतीनं धर्म अडचणीत सापडतो. धर्माची घडी काय होते, विस्कटली जाते. त्यावेळेस भगवंताला अवतार धारण करावा लागतो. आता हा मोठा प्रांत आहे, एवढ्या वेळात चिंतनाचा हा काही विषय नाही. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम असं म्हटलेलं आहे महाभारतात. धर्माची जी सूक्ष्म तत्व आहेत ती जणू एखाद्या अंधाऱ्या गुहेत चाच पडण्यासारखी आहेत. मोठा प्रांत आहे. वेद उपनिषदापासून अगदी आपल्या संत वचनांपर्यंत धर्माच्या आपल्याला जवळजवळ 53 व्याख्या आढळतात. म्हणजे माझ्या संग्रहात असलेल्या मी सांगतोय, अजूनही कितीतरी असू शकतील. वेगवेगळ्या अंगानं धर्माचा विचार शास्त्रामध्ये आणि संत पुरुषांनी केलेला आहे. पण सर्वमान्य असलेली आणि सर्वस्पर्शी असलेली एक व्याख्या आहे जी वैशेषिक दर्शनकार कनादांनी केलेली आहे. ती सगळ्यांनाच मान्य आहे. त्यांच्या विरोधी असलेल्या शास्त्रकारांना देखील त्यांची धर्माची व्याख्या पुरेपूर मान्य आहे. त्यांच्या मतावलंबी लोकांना तर मान्यच आहे, पण त्यांच्या मतविरोधी लोकांना सुद्धा त्यांनी केलेली धर्माची व्याख्या मान्य आहे. आपल्यालाही मान्य आहे. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्मः, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. ज्या नियमांचं पालन केल्यानं मनुष्याचं इह आणि पारलौकिक असं उभय कल्याण होतं, त्या नियमांना म्हणतात धर्म. विठ्ठल एखादा देश सुव्यवस्थित चालावा याकरिता राज्यघटना असावी लागते. आपल्या देशाला देखील एक सुंदर भारतीय राज्यघटना आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, नागरिकांनी कोणत्या नियमांचं पालन करावं, काय करू नये याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. जो पालन करतो त्याला सुजान नागरिक मानण्यात येतं, चांगला शहाणा मनुष्य आहे. आणि तो जो त्या नियमांचं उल्लंघन करतो त्याला अपराधी, आरोपी मानण्यात येतं. तो दंडाला काय होतो, पात्र होत असतो. आता अनेक कायद्याचे जाणकार लोक असतील, त्यातील रहदारीचे जे कायदे आहेत त्या रहदारीच्या कायद्यातीलही एकच कायदा आहे की वाहने चालवताना कोणत्या बाजूने चालवावीत,
रस्त्याच्या डावे डाव्या बाजूने चालवावीत. हा रहदारीच्या अनेक नियमातील एक काय आहे, साधारण नियम आहे. मग जर सगळे त्या नियमांचं पालन करतील तर कुणालाच काही अडचण येणार नाही. पण सगळे लोक पालन करतात का? नाही. समज पकडून चला तुम्ही 99% लोक त्या नियमांचं काय करतात, पालन करतात, आणि एखादा मनुष्य दंडेलशाहीनं आडदांडपणानं काय करतो, त्या नियमांचं उल्लंघन करतो. तो त्याचं जीवित धोक्यात तर घालतोच स्वतःच, पण नियमानं चालणाऱ्या अनेक लोकांना तो काय ठरतो, अडचणीचा ठरत असतो. अगदी त्याच पद्धतीने हे जसे देश व्यवस्थित चालण्याकरता कायदे आहेत, नियम आहेत, अगदी त्याच पद्धतीनं माणसाचं उभय कल्याण, केवळ इहलौकिकच कल्याण नाही, अभ्युदय, इहलौकिकही उन्नती आणि निश्रेयस परम कल्याण ज्याने होईल असे जे नियम ऋषी मुनींनी करून ठेवलेले, वेदानं सांगितलेले, त्या नियमांना काय म्हणतात, धर्म. विठ्ठल. मग ज्या नियमांचं पालन केल्यानं उभय कल्याण माणसाचं होतं, मग का त्या नियमांचं उल्लंघन करतात लोक, त्या नियमानं का वागत नाही? तुम्ही पहा ना, कायद्याचं सगळे लोक पालन करतात का? नाही. बरेचसे लोक मोठे जर असतील, महाबुद्धिवान असतील, महासंपत्तीवान असतील, बलवान असतील, आणि त्यांच्याकडून कायदा जर उल्लंघन होत असेल आणि त्यांना जर सांगू जाऊ की साहेब आपण या कायद्याचं उल्लंघन करता, तर तो काय म्हणतो, असे कितीतरी कायदे आम्ही खिशात घालून फिरतो म्हणे. कशाच्या बळावर? बुद्धीच्या बळावर, धनाच्या बळावर, सत्ता संपत्तीच्या बळावर. हे जसं घडताना दिसतं की नाही व्यवहारात, अगदी त्याच पद्धतीनं धर्मप्रांतामध्ये सुद्धा या धर्माचे नियम उल्लंघन करणारे अनेक लोक असतात, आणि ते देखील सर्वसामान्य नसतात. तुम्हाला आता चालता चालता लोक, तुम्ही काय म्हणाल, अहो धर्माचं उल्लंघन करणारे त्यांना काय म्हणतात, अधार्मिक, पापी म्हणतात ना. राक्षस लोक धर्माचं उल्लंघन करत होते, आणि भगवंतानं जे सांगितलं ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तर धर्म अडचणीत येतो. कोणामुळे येतो म्हणे, राक्षसामुळे. त्या काळात राक्षसांचं वर्णन येतं, आणि ते महाभयंकर महाशरीराचे असलेले राक्षस, त्यांचं वर्णन येतं. आता ते वर्णन सुद्धा माणसाची बुद्धी ही बालवाडीतील आहे हे जाणून केलेलं असतं. त्यातून फक्त त्यांना हे एकच बिंबवायचं असतं की त्याचं उपद्रव सामर्थ्य किती विशाल होतं. लक्षात येत आहे का? त्याच्या उपद्रव सामर्थ्याची व्याप्ती दर्शविण्याकरिता त्याच्या अवाढव्य शरीराधिकाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. राक्षस हे शरीराधिकावर अवलंबून नाही, तो वृत्तीचा विषय आहे. एक साहित्यिकाने केलेली व्याख्या सांगतो, चालता चालता, वेळ नाही तरी सांगतो, उपयोगी आहे. साक्षर शब्द माहित आहे का आपल्याला? माग राष्ट्रीय साक्षरता मिशन सरकारनं घेतलं होतं. सरकारने ठरवलं भारतात एकही निरक्षर ठेवायचंच नाही. ठेवायचं नाही म्हणजे कुठं नेऊन नाही घालायचं, साक्षर करायचं, शिकवायचं. मग ते म्हाताऱ्या माणसांच्या शाळा असायच्या, त्यात प्रौढ शिक्षण वर्ग, आणि त्यांना शिकवणारा तरुण, आणि ते प्रौढ त्या गुरुजीचा किती आदर करायचे. का रे गुरुजी काल कधी आला नाहीस, असा तो वर्ग असायचा. असो, साक्षर म्हणजे शिकलेलं, अक्षराचं ज्ञान ज्याला आहे. त्या साक्षर शब्दाचं बहुवचन करायचं, साक्षरः साक्षरौ साक्षराः. आता मला सांगा, साक्षरा शब्द जो आहे, शिकलेले, ज्ञानी, पंडित, चतुर, बुद्धिवान असा त्याचा अर्थ करा. त्या साक्षरा शब्दाला उलट करायचं, काय होतं, काय होतं, पटकन सांगा. साक्षरा हा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. विठ्ठला. अर्थ आहे, सोपा अर्थ आहे. शिकलेली माणसं, बुद्धिवान माणसं, प्रज्ञावान माणसं, चतुर बुद्धिवान लोक ज्या वेळेस आपल्या बुद्धीचा उपयोग, आपल्या बळाचा, संपत्तीचा उपयोग उलट्या कामांसाठी करतात, त्यांना म्हणायचं राक्षस. विठ्ठल. आणि हे सगळ्या काळात असतात. कोण? राक्षस. ही वृत्ती आहे. गमतीनं वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे, कागबगरी ठार मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. पण त्या काळात काही राक्षस रानावनात गेले होते, त्यांच्यापर्यंत बातमी गेली, गावात सगळ्या राक्षस कुळांचा नाश कोणी केलाय,
श्रीकृष्णानं केला. मग आता आपण जर गेलो तर त्याला कळेल, मारून टाकील. मग आपण दुसऱ्या गावाला जाऊया. पण दुसऱ्या एका गावाला जाऊन राहण्यापेक्षा सगळ्या गावात 2-2, 4-4 जणांनी जाऊया. विठ्ठल असं ते म्हणायचे. असं वृत्तीचा विषय आहे. आपल्या बुद्धीचा, बळाचा, ज्ञानाचा उपयोग जर उलट्या कामांसाठी केला तर तो काय असतो? राक्षस असतो. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती ही परेशाम परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विठ्ठल अशा रीतीनं या लोकांकडून धर्म अडचणीत येऊ लागला की मग भगवंताला स्वतःला आल्याशिवाय पर्याय राहत नाही. 2-3 वर्ग साधारणतः आपण करूया. उदाहरण सांगतो. थोडं सर्दी पडसं काही वातावरणातील बदल झाल्यामुळे आपल्याला जाणवलं तर आपण काय करतो? गावातील एखादा डॉक्टर किंवा मनानच जाऊन ते मेडिकल मधून काय आणतो, गोळ्या आणतो, दुरुस्त होतो. थोडं 2 दिवस तापच आला, 4 दिवस आला, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांना दाखवतो, इंजेक्शन घेऊन 4 दिवस आराम करतो, 1-2 दिवस वाटलं तर दवाखान्यात राहतो, दुरुस्त होऊन घरी येतो. पण काहीतरी जटिल आजार झालाय, आता शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही, त्यावेळेस काय करतो? पुणे किंवा मुंबई गाठतो, तिथला मोठा डॉक्टर त्याची भेट घेतो, होईल तेवढा खर्च करायला तयार होतो आणि काय करतो? ऑपरेशन सुद्धा करून घेण्याची तयारी ठेवतो. हे 3 झाले. अगदी त्याचप्रमाणे धर्माच्या प्रांतात थोडा बहुत ज्यावेळेस बिघाड होतो त्यावेळेस भगवंत कुणातरी सज्जनांना बुद्धी देऊन त्या सज्जनांकरवीच तो बिघाड काय करतो? दुरुस्त करतो. थोडा आणखी काही बिघाड झाला तर भगवंतच संत रूपानं येऊन काय करत असतो? धर्माचं रक्षण करत असतो. पण खूपच बिघाड झाला की तो म्हणतो आता मला गेल्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल अवतार धारण करतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. नवीन धर्म नाही आपला हा धर्म. एकमेव खरा तर असलेला हा धर्म वैदिक सनातन धर्म हा अनादी आहे, अनादी काळापासूनचा आहे. पण याच्यामध्ये मध्ये असा काही बिघाड झाला की भगवंताला येऊन ती धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा काय करावी लागते? दुरुस्त करावी लागते. आणि त्याकरिता तो काय करतो? अवतार धारण करतो. केला नारायणी अवतार. नारायणानं काय केला? अवतार धारण केला. त्या परब्रह्मानं अवतार धारण केला. कृष्ण अवताराचं वर्णन यातून केलेलं आपल्याला आढळून येतं. आपण अभंग उलट्या दिशेनं सोडवत आहोत. त्याचं कारणही आहे की या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये बाळलीलांचं काय आहे वर्णन आहे. ज्या बाळलीला आपल्याला या कीर्तनाच्या मध्यंतरानंतर पाहायच्या असतात ते चरण कितवं आहे? पहिलंच आहे. म्हणून मग आता शेवटच्या चरणाकडून पहिल्या चरणाकडे जाऊन विठोबा रखुमाई घेऊन त्या बाळलीला पाहूया रांगता गोधने. म्हणून उलटा सोडवला. हे याचं खरं कारण. म्हटलं आणखी एक कारण आहे का उलटा सोडवण्याचं? हो म्हटलं आहे, पण सांगाव की नाही असं आहे ते. सांगतो. म्हटले काय कारण आहे उलटा अभंग सोडवून? म्हटलं काहींना सोयीचं सांगितलेलं कळत नाही. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. धर्म रक्षावया अवतार केसी आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्म रक्षणा करता भगवंत काय करतो? अवतार धारण करतो. अवतार शब्द अव उपसर्ग तृतरण संप्लरण नावाच्या धातूपासून तयार झाला. अवतार म्हणजे खाली येणे. खाली येणं हे वरच्या सापेक्ष असतं. सापेक्ष आहे. एखाद्याला म्हटलं अरे बाळा जरा वर ये, याचा अर्थ तो कुठे आहे? एखाद्याला म्हटलं अरे खाली उतर, म्हणजे कुठे आहे तो? अवतार शब्दाचा अर्थ खाली येणं असा असेल तर येतो. कुठून येतो? वरून. वरून येतो म्हणजे आकाशातून. दिशांच्या सापेक्षेनं खालीवर असं म्हटलेलं नाही. ते स्थितीच्या सापेक्षेनं खालीवर म्हटलेलं आहे. सततच खालीवर शब्दाचा जो आपण प्रयोग करतो तो दिशांच्या सापेक्षेनं करत नाही. दिशा किती आहे? 10. हरीच्या दासा 10 दिशा. 8 कळतात बुवा. 10 कोणत्या? ऊर्ध्व आणि अध. मग ऊर्ध्व दिशेच्या सापेक्षेनं खाली येणं हा अर्थ धरून अवतार शब्द नाही आहे. खाली येणं हाच अर्थ आहे, पण तो दिशेच्या सापेक्षेनं नाही, स्थितीच्या सापेक्ष नाही. कसं ते सांग. एखादा कधी ही गलिच्छ न बोलणारा माणूस एखाद्या वेळेस साधवा तादवा अर्वाच्य काही बोलू लागला की दुसरी सज्जन माणसं, त्या त्रयस्थ माणसं त्या माणसाबद्दल बोलतात की अरे 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 पाटील आज फार खाली येऊन बोलले. खाली म्हणजे काय विहिरीत उतरले होते का? विठ्ठला. शेखर महाराज त्यांनी एका महात्म्यांना विचारलं होतं, भगवानजींना माहिती आहे, आचल बेट
आपले शरदजी गेले तिथं अचल बेटावर एक उज्ज्वलानंद स्वामी महात्मे होते. त्यांना विचारलं होतं, लोक म्हणतात की तुम्ही फार वर बोलता, मग आता लोकांना कळावं म्हणून मग आपण त्यांच्या पातळीवर जाऊन बोलावं का? त्यांनी उत्तर दिलं होतं, सांगितलं होतं महाराजांनी एकदा. ते म्हटले असं नाही, आपण त्यांच्या पातळीवर जाऊन बोलायचं नाही, तर त्यांना आपली पातळी कळेल एवढं वर आणून बोलायचं. विठ्ठल वर आणि खाली हे दिशांच्या सापेक्षेनं म्हटलेलं नाही, स्थितीच्या सापेक्षेनं म्हटलेलं आहे. तो निर्गुण निराकार अव्यक्त नामरूप रहित असलेली त्याची ती अवस्था सोडून आकाराच्या प्रांतात येतो, याला म्हणतात खाली येणं. विठ्ठल केला नारायणे अवतार. नारायणानं काय केला? अवतार केला. मी सांगितलं हे कृष्ण रूपालाच दर्शविले जात आहे, कारण कृष्ण अवताराबद्दल बोलताना सांगितलेलं आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं. हा जरी गोवळ्यांचा मुलगा तुम्हाला दिसत असला, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी तो निष्काम परब्रह्म आहे. जरी त्या गवळ्यांच्या पोरात खेळताना दिसतोय तरी देखील. एक श्लोक आठवतोय, सांगतो आपण. एक सखी धावत आली, दुसऱ्या सखीला सांगते, हे सखी एक कौतुक ऐक, मी आत्ताच बघून आले. शृणु सखी कौतुकमेकम. हे सखी एक कौतुक ऐक, मी आता बघितलं. कुठं बघितलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम. नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये मी एक नवल पाहिलं, कौतुक पाहिलं. ते तू जरा ऐक. म्हटले काय पाहिलं? गोधुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. हा वेदांताचा महान सिद्धांत त्या नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये धुळीत नाचताना मी पाहिला. विठ्ठला नारायणानं त्या परब्रह्मानं कृष्ण रूपात काय केला? अवतार धारण केला. केला नारायणे अवतार. हे पहा, अवतार आणि सोंग हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, पण आपल्याला देवानं अवतार घेतला असं म्हणायला काही वाटत नाही, पण देवानं सोंग घेतलं असं मात्र आपल्याला म्हणायला आपण टाळतो. त्याचं कारण आहे, सोंग शब्द बदनाम करून ठेवला आपण म्हणून. नाहीतर सोंग आणि अवतार एकाच अर्थाचे शब्द आहेत. कसे ते सांगतो. एखादा माणूस आपल्या समोर विचित्रच वेशभूषा केशभूषा धारण करून आला तर आपण काय म्हणतो? अरे काय सोंग घेतलं तू, किंवा काय अवतार धारण केला. विठ्ठला देवानं अवतार घेतला असं आपल्याला म्हणता येतं, म्हणावं वाटतं, पण देवानं सोंग घेतलं असं जरा म्हणायला आपली जीभ जड जाते. मी सांगून गेलो त्याचं कारण, सोंग शब्द आपण काय केला? बदनाम केला. कोण कशाचं सोंग घेईल काही सांगता येत नाही. लक्षात आलं? कोण कशाचंही सोंग घेत. काही सोंग बरी बरं सांगतो त्या. एखादा माणूस प्रचंड विद्वान आहे, पण त्यानं अडाणीपणाचं सोंग घेतलं, हे चांगलं. ते लक्षण आहे उलट. अमानित्व मदंभी चातुर्य लभवी महत्व हरवी दिसे पण मिरवी आवडी. चातुर्य आपल्या ठाई असलेलं लपवतो, दाखवत नाही मी एवढा चतुर आहे, महाबुद्धिवान आहे म्हणून. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे वेणे. हे सोंग बर. हे सोंग कोण घेतात? संत पुरुष असतात, प्रचंड महाज्ञानी, परंतु दाखवत नाहीत. वेडेपणाचं काय घेतात? पांघरून घेतात, सोंग घेतात. उगीच या जगामध्ये आपली काय होईल? कीर्ती होईल, आणि आपल्या भक्तीमध्ये काय होईल? अडथळा निर्माण होईल. भगवत भजनामध्ये काय होईल? ही बाधा काय होईल? निर्माण होईल. प्रमाद वै मृत्यू हो भजनी विक्षेपतीची पै मरण. म्हणून असं सोंग घेणं बरं. याच्या उलट सोंग जरा विचित्र आहे. लक्षात येत आहे का? ज्ञानी असून अज्ञानाचं सोंग घेणं खूप चांगलं, पण काहीच न येता महापंडिताचं सोंग भयंकर. तसं पैशावाला असून गरीबाचं काय घेतलं? सोंग घेतलं. हे सप्ताह किंवा मोठे धार्मिक उत्सव आले की बरेच श्रीमंत असं सोंग घेत असतात. एक वेळ हे क्षम्य, पण आपल्याकडे काही नसताना श्रीमंतीचं सोंग घेतलेलं मात्र महाग. विठ्ठला वेगवेगळ्या कारणानं सोंग शब्द जरा बदनाम झालेला असल्यामुळं देवाच्या अवताराला सोंग म्हणणं आपल्याला जड जातं, पण
संतांनी मात्र तुका म्हणे हे सॉंग धरियली सोंगे. ज्ञानोबरायांच्या प्रांगणात आहोत. इथं ज्ञानेश्वरी सांगताना थोडा विषय जर लांबला ज्ञानोबरायांकडून तर निवृत्तीनाथ महाराज श्रोते त्यांना सांगायचे की सांडूनिक कथाची ते सांगे, हे बाकी सोडून द्या. जे देवानं अर्जुनाला काय सांगितलं तेवढंच सांगा. बरोबर आहे. आज देखील तुम्हा श्रोतारूपी निवृत्तीनाथांनी अनेक ज्ञानदेवांना सांगण्याची गरज आहे. विठ्ठला देवाचा अवतार म्हणजे देवानं धारण केलेलं सोंग. किती अवतार झाले? अनंत अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. त्यातील प्रमुख अवतार दशावतार आपण जे मानतो. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार जो देवानं परब्रह्मानं धारण केला तो म्हणजे सुद्धा त्या परब्रह्मानं त्या नारायणानं घेतलेलं काय आहे? सोंग. वामन अवतार धारण केला ते देखील काय आहे? सोंग आहे. मत्स्य वराह हे अवतार धारण केले हेही काय आहे? सोंग आहे. परशुराम अवतार धारण केला हेही काय आहे? सोंग आहे. कृष्ण अवतार धारण केला हे सुद्धा त्या परब्रह्मानं घेतलेलं काय आहे? सोंग आहे. सोंग शब्दाचा थोडक्यात अर्थ जे आपलं रूप नाही ते काही काळासाठी काही कामासाठी धारण करणं त्याला म्हणायचं सोंग. जे आपलं रूप नाही आहे खरं पण काही कारणासाठी आणि काही काळासाठी काय केलं? धारण केलं. विठ्ठला सोंग शब्दाचा थोडक्यात अर्थ काय? जे आपलं रूप नाहीये ते काही काळासाठी आणि काही कामानिमित्तानं काय केलं? धारण केलं. त्याला काय म्हणायचं? सोंग. भगवंतानं जेवढे अवतार धारण केले संतांच्या म्हणण्याप्रमाणे ती देवानं सर्व की धारण केलेली काय आहेत? सोंग आहे. धरिली सोंगे अवघी पांडुरंग. या पांडुरंगानंच ही सगळी अवघी सोंग काय केलेली आहेत? धारण केली. आजच्या चिंतनाचा जो विषय आहे कृष्णावतार, हा कृष्णावतार म्हणजे सुद्धा त्या परब्रह्मानं धारण केलेलं सोंग. अनेक अवतार हेही सोंग, त्यातील कृष्णावतार हेही सोंग. आणि त्या कृष्णावतारामध्ये बालरूप, पौगंडावस्था, तारुण्यावस्था हे सुद्धा काय त्या देवानं धारण देवनटला देव नटला नाना परी. देवानं जेवढे अवतार धारण केले ते म्हणजे देवानं धारण केलेली सोंग. कृष्णावतार हे देखील सोंग. पण त्या कृष्णावतार या सोंगामध्ये सुद्धा वेगवेगळी अनेक सोंग आहेत. बालरूप धारण केलं त्या एकाच सोंगात तो सर्व काळ राहिला का? नाही. पुढं पौगंडावस्था धारण केली कारण पुढं काही काम करायचं असल्यामुळं ती पौगंडावस्था रूप सोंग काय करावं लागलं? देवाला धारण करावं लागलं. पण ते धारण करत असताना मागच्या सोंगाचा काय करावं लागला? त्याग करावा लागला. कसं उदाहरण सांगता येईल? सांगता येईल. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधनं उपलब्ध नसल्यामुळं ही गणपती, नवरात्र इत्यादी प्रसंगी गावातील तरुण मंडळी एकत्र येऊन नाटक बसवायचे. 2-3 महिने त्याची तालीम करायची, सराव करायचे आणि त्या प्रसंगी काय करायचे? सादरीकरण त्या नाटकाचं. बर काला होऊ दे एकदा. कालवा होईल नाही तर मग विठ्ठला आम्ही स्वामीजीकडे शिकत असताना रात्री आमचे श्री गुरु स्वामीजी पाहिले मग ते सांगायचे मुलांनो काय करायचं सांगा. मग मी एकांतात स्वामीजीला सांगायचो आम्हाला विचारूच नका, आम्ही 45 लोक आहोत म्हटलं. एक जण वेगवेगळं सांगेल, तुम्ही काय काय करणार म्हटलं. मग काय तुम्ही सांगा, आम्ही 45 ऐकू शकतो. विठ्ठला ते नाटक बसवायचे. मग रंगीत तालीम करायची. पण अनेक वेळेस असं व्हायचं जेवढ्या पात्रांचं सादरीकरण करायचंय तेवढे अभिनेते नसायचे. 9 लोक दाखवायचे, 8च आपल्याकडे आहेत. मग काय करावं लागायचं? एकालाच 2 वेगवेगळी पात्र करावी लागायची. त्या अभिनेत्याला एक विशिष्ट वेशभूषा धारण करून तो अभिनय समोर करून आला, पुन्हा पाठीमागा आला की दुसऱ्या व्यक्तीचा वेश धारण करून पहिला वेश काढून ठेवून
पुन्हा जाऊन काय करायचं ते सादरीकरण करायचं. म्हणजे एक माणूस वेगवेगळी अनेक नाटकं म्हणजे अनेक सोंग घेऊ शकतो, पण एका वेळी नाही घेऊ शकत. त्यासाठी त्याला काय करावं लागतं, पूर्व सोंगाचा त्याग करावा लागतो. त्याप्रमाणे भगवंतानं या कृष्ण रूपात बालरूप हे सोंग धारण केलं, तिथं काही लीला केल्या. आता पुढच्या लीला करण्याकरिता, पुढचं सोंग धारण करण्याकरिता मागच्या सोंगाचा त्याग केला. हे सोंग सारिले या रूपी अनंती पुढेही बहुते करण्या. या अभंगामध्ये नारायणे द्वंद्व आणि अनंते हा शब्द आलेला आहे. हे सुचवण्याकरिता आलेला आहे की हे कृष्ण रूपानं आपल्याला हा गोळ्याच्या घरी बालक खेळताना दिसत जरी असला तरी तो प्रत्यक्ष परब्रह्माचाच अवतार आहे. विठ्ठला सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे. पुढेही बहुते करणे, पुढं खूप काही करायचं असल्यामुळं, काय करायचं असल्यामुळं, धर्म संस्थापना धर्मरक्षण हे करायचं असल्यामुळं देवानं एक एक सोंग घेतलं, तिथं तिथं ते कार्य केलं. पुढचं कार्य करण्याकरिता दुसरं सोंग धारण करायचं असल्यामुळं मागच्या सोंगाचा काय केला, परित्याग केला. हे सोंग सारिले या रूपे अनंती पुढेही बहुते करणे आहे. हे सोंग सारिले म्हणजे कोणते सारिले, बालरूप सारिले. आणि ते बालरूप धारण करून ते सारून दुसरं रूप घेण्यापूर्वी देवानं काय केलं, अभंगाच्या पहिल्या दसे चरित्र दसे चरित्र केले नारायणे केले नारायणे वेदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताही. त्या नारायणानं या दशेमध्ये, या अवस्थेमध्ये, या बालरूपामध्ये काही चरित्र केलं. रांगता गोधने राखीताही. तसं तर भगवंतानं अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत जे जे काही केलेलं आहे त्या सगळ्यांना चरित्र अशी संज्ञा आहे. आणि त्या सगळ्याच चरित्राचं काय करायचंय, उच्चारण, विचार, श्रवण आणि त्या सगळ्यांचा लाभ देखील आहे. आता भागवत कथा प्रसंगी भगवंताच्या समग्र चरित्राचं उच्चारण आणि श्रवण चिंतन आपण करतोच आणि ते लाभदायकही आहे. पण आजचा जो प्रसंग आहे काल्याचा, यामध्ये भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करायचंय, पण कुठल्या केलेल्या चरित्र ते उच्चाराने केली देवी गोकुळी. देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचंय. गोकुळात केलेल्या कोणत्या, रांगता गोधनी राखीता. हे देवानं या अवस्थेमध्ये काय केलं, चरित्र केलं. आणि त्या चरित्राचं आजच्या प्रसंगी काय करायचंय, फक्त उच्चारण करायचं. न देव चरितैन चरित, देवाच्या चरित्राचं आचरण करायचं नाही. करायचंच असेल, आग्रहच असेल देवाच्या चरित्राचं आचरण करायचं, तर मग प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राचं करायचं. करायचंच असेल आचरण, तर सगळ्या संतांच्या चरित्राचं आचरण करायचं. विठ्ठला पण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं केवळ काय करायचंय, उच्चारण करायचं. केवळ त्या उच्चारणानंच आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे आणि ते आचरण आपल्याच्याने शक्यच नाही. कोणी जर दुराग्रहाने म्हणेल मी कृष्णाच्या चरित्राचं आचरणच करीन, तर तुकाराम महाराजांनी मग सांगितलेलं आहे अशा दुराग्रही लोकांसाठी, हरितील वस्त्रे गोपिकांच्या मिशी पापत्या सरीसे मात्रागमन. मातृगमनाचं पातक लागेल. तुकाराम महाराजांनी आपल्यालाच प्रश्न केलेला आहे. जे म्हणतात देवाच्या चरित्राचं आम्ही काय करू, आचरणच करू. देवी उचलेली स्वकरी मी दिनी तुमचे गुणी उचलावे. तुकाराम महाराज म्हणतात देवानं स्वतःच्या तळहाचा हातावर लिलेनं समग्र पृथ्वी उचलली, तुम्हाला गोणी उचलत नाही म्हटले, पोत सुद्धा म्हटलेलं नाही. काय शब्द वापरला, गोणी. त्यांना माहित होतं पोते पुढे बंद होणार आहे. त्या
मार्केट यार्डवर आता पोते काय झाले, बंद झाले. गावाच्या दिवसात तर 100 नाही 125 किलो पर्यंत पोते असायचे जड, ती लोक उचलायची देखील, बलदंड असलेली हमाल मंडळी त्या काळातील. आणि कारखान्यावर 100 किलो साखरेचं पोतं असायचं. आता किती किलो आहे साहेब, किती आहे आता? 30 किलोच पॅकिंग 30 किलो. 30 किलो. जशी शक्ती असेल तसं. ही लहान आली मुलं मोठी होऊपर्यंत 4 किलोवर येते की काय? आपलं सामर्थ्य वाढतच चाललेलं आहे दिवसेंदिवस. मग आपल्या मध्ये ते सामर्थ्य नाही, तुमचे निगोनी उचलावे. देवी मारिले दैत्य दानव मोठे, तुमचे आणि न तुटे तृण मात्र. देवानं मोठमोठे दैत्य दानव राक्षस मारले. न घडता बाळपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली. लहानपणच मोडलेलं नव्हतं, सगळे राक्षस काय केले, नष्ट केले. तुमचे न तुटे तृण मात्र. आपल्याला गवत उपटत नाही म्हटले, कोरडं जर झालं असेल तर पाणी देऊन मग ते ओलं करून उपटावं. मग एवढं तर आपलं सामर्थ्य आहे. मग कसं काय देवाच्या चरित्राचं आचरण आपल्याच्याने होईल? म्हणून आपण काय करावं, त्या देवाच्या चरित्राचं केवळ उच्चारण करावं. चरित्र संज्ञा आहे. इथं देखील जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचंच काय झालं, 8 दिवस 7 दिवस चिंतन झालं, त्याचं श्रवण आपण केलेलं आहे. भगवंताचं चरित्र किंवा भगवंताच्या स्वरूपाशी एक रूप होऊन गेलेले जे संत, त्यांचंच काय असू शकतं, चरित्र. सामान्य मर्त्य मानवाचं चरित्रच असू शकत नाही. वैकुंठवासी गुरुवारी अण्णा, जगन्नाथ अण्णा म्हणायचे, आपलं कसं काय चरित्र असेल? आपलं सगळं विचित्रच असतं. विठ्ठला श्रवणानं, पठनानं, मननानं, चिंतनानं काहीतरी जीवनाला दिशा मिळेल. त्याला काय म्हणायचं? ते देवाचं असेल, संतांचं असेल. म्हणून देवाच्या चरित्राचं काय करायचं, उच्चारण. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. कोणतं चरित्र? ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीता. हे 2 गोष्टींचा निर्देश केलेला आहे. रांगताना केलेलं चरित्र आणि गोधन राखताना केलेलं चरित्र. सरळ सरळ 2 भाग आपल्या संतांनी केलेले आपल्याला दिसून येतात. देव अवताराला येण्याच्या अगोदर पासूनची जी परिस्थिती, पापी जे भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले, ओझे त्यांचे तिथपासून अगदी देवाला कारागृहात अवताराला येईपर्यंत, आणि देव अवताराला आल्यानंतरही वसुदेवानं देवाला गोकुळात नेऊन घालेपर्यंतचा जो भाग आहे तोही सांगायचा आहे, त्याचंही उच्चारण करायचंय. पण कधी करायचंय? गोकुळाष्टमीच्या दिवशीच्या कीर्तनात, कृष्णाष्टमीच्या कीर्तनात मध्यरात्री 10 ते 12 आपण करत असतो. देवाला अवताराला येईपर्यंत आणि अवताराला आल्यापासून गोकुळात नेऊन घालेपर्यंत, अगदी देव रांगू लागेपर्यंत, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, तिथपर्यंतचा भाग सांगायचा आहे गोकुळाष्टमीच्या कीर्तनात. मग आजच्या काल्याच्या कीर्तनात काय सांगायचंय? रांगता गोधने राखीता. कल्पना करायला हरकत नाही. देव जन्माला अवताराला आले, गोकुळात गेले, रांगायला लागले, रांगू लागले. रांगताना काय केलं? रंगणी रांगता गोधने राखीता. हे रांगताना काय केलं? रांगत रंगणी चोरी तलोणी. देवानं रांगताना केलेले जे अनेक चरित्र, त्यातील प्रमुख चरित्र त्यानं लोणी चोरण्याचं चरित्र केलं, लीला केली. चोरी तलोणी, गावणी धरी ती गवळणी. बरं, लोणी चोरण्याची गरज काय पडली बरं त्याला? त्याच्या घरी काही कमी होतं का? 9 लक्ष गायी होत्या. किती दुधन, किती त्याचं दहीन, किती लोणी निघत असेल. मग घरी कमी नव्हतं तरी चोरी केली. मग असा काही नियम आहे काय, घरी ज्याच्या कमी असतं ते चोरी करत असतात म्हणून? असं कुठं लिहिलंय का ज्याच्या घरी कमी आहे त्याने चोरी करावी? तसं काही नाही. तरी का चोरी केली त्यानं? त्याच्या मागचे अनेक कारण मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांनी वर्णन केलेले आहे. देवाच्या घरी तर मुबलक होतं. 9 लक्ष गाई, किती दूध असेल. त्या वैकुंठवासी ज्यांचा मी उल्लेख केला, वक्ते बाबा,
त्यांना कोणीतरी असा प्रश्न केला तर बाबांना कोणताही प्रश्न केला तरी उत्तर हजरच होतं. शास्त्रातला केला तर शास्त्रातला आणि आडमुठं केलं तर आडमुठं उत्तर. म्हणून एवढ्या मोठ्या गाई, इतकं दूध, एवढं दही, एवढं लोणी. बरं त्या काळात यंत्रसामग्री नाही आहे आजच्या सारखी विल्हेवाट लावायला आणि लोकसंख्याही फार नाही आहे. मग कसं काय एवढं घुसळण, कसं काय लोणी एवढं काढत असतील एवढ्या दुधाचं दही करून? बाबा म्हटले याला शास्त्रातलं सांगून काय चालणार नाही. उत्तर प्रश्न आडमुठा आहे. म्हटले आडमुठाचं उत्तर, पण शांतपणे म्हणाले तुम्ही ते गावाकडं तुमच्या शेततळे असतात पाहिले का म्हणे? ते म्हणे हो पाहिले. किती असतात? अर्धा अर्धा एक एक एकराचे सुद्धा असतात म्हणे मोठमोठे शेततळे. मग तसे शेततळे होते म्हणे. बरं तेवढं कळालं बाबा. आता दूध त्याच्यात नेऊन घातलं, दही लावलं, तिथपर्यंतचा भाग कळाला. पण मग एवढी मोठी रवीन घुसळण किती लोक ओढत असतील, कसं काय? कशाला रवीन, कशाला काय पाहिजे? म्हटले मग कसं काय? यंत्रही नाही, रवी नाही, घुसळण कसं होत होतं? ते म्हटले काय ही बारकाली पोरं सकाळी धरून आणायची सगळी, त्यांचे कपडे काढून आंघोळ घालून सोडून द्यायचे त्याच्यात, सगळे पोहायचे आणि त्यानं घुसळण व्हायचं. आता हे बाबांनी त्या आडमुठ्या माणसाला त्याच्या दुप्पट दिलेलं आडमुठं उत्तर आहे ते. गाड्यांना घेऊन करायचं होतं. त्यांनी त्या गोपाळांच्या मुलांकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं गवळ्यांची ताक फिरे, कोण पोरे चांगली. ती काय पोरं चांगली असतील का पुरुष झालेली? त्या मुलांना विचारलं तर त्यांनी देखील सांगितलं तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी, घरी ताकाची सरोवर. आलं का नाही? शेततळ त्यांच्या घरी काय होतं? ताकाचं सरोवर होतं. ताक पिणारी ती मुलं ती काय बलिष्ठ असतील का? मग ज्यांना सोबत घेऊन पुढे धर्मरक्षण करायचंय ती कृष होत चाललेली. आणि त्या दुधाचा सार भाग असलेला लोणी तो नेऊन विकला जात होता कुठं? मथुरेच्या बाजाराला. तिथं धन दांडगे लोक धनबळानं तो दुधाचा सार भाग खरेदी करून खाऊन पुष्ट होत होती. बरं ती पुष्ट होणारी लोक ती खाऊन काय धर्मरक्षण करणार का? नाही. आसुरी प्रवृत्तीची लोक धर्माला अडचणीत आणणारी. अशा रीतीने धर्माची दुहेरी हानी होत होती, ती थांबवायची होती. म्हणून भगवंतानं त्या सवंगड्यांना घेऊन त्यांच्याच घरी काय केली? लोण्याची चोरी केली. लाक्षणिक अर्थ सांगतात की देवानं लोणी चोरलं म्हणजे काय चोरलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी तुका म्हणे येणे गरुडध्वजे. कारण सज्जन लोकांचं चित्त कसं असतं? मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाची चित्त. भगवंतानं त्या चित्त चोरकम हा शब्द सुद्धा आहे. विठ्ठला चोऱ्याचं सत्र आरंभलं देवानं. बरं ती चोरी करण्याची त्यांची पद्धत अशी काही नव्हती की बाबा त्या गवळणीनं 5 किलो 10 किलो लोणी लावून ठेवलेलं आहे, अर्धाभर किलो कळत न कळत चोरून नेलं, असंही काही नाही. पाती गवळणी तवती पालथी दुधानी खायचं, सगळ्या खवंगड्यांना खाऊ घालायचं, वानरांना माकडांना बोलवूनही खाऊ घालायचं, नाचधूस होऊ लागली. आणि मग ती चोरीचं सत्र उघड होऊ लागल्यामुळं सगळ्या गवळणी एक एक करून त्या यशोदेकडे येऊन तक्रारी करू लागल्या. परंतु तक्रारी काय त्या यशोदेने ऐकून घेतल्या नाहीत. वेळ होऊन गेलेली होती. ती म्हणे यांची एक एक तक्रार ऐकून कुठं यांना उत्तर देत बसू. आणि ते काही त्यांनी केलेल्या तक्रारी खऱ्या न वाटल्यामुळं ती यशोदा त्यांना भांडायला उठली. 5 वर्षाचे माझे बाळगी अंगणी माझ्या खेळी कालटिकाची घेता आळगी गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे तान्हे बाळ दिसते गोजिरवाणी काय सांगता का राणेगी गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या तुम्ही ठाईच्या ओढाळा. एकदमच तिनं काय केलं? भांडण केलं. हिरमुसलेपणानं त्या सगळ्या गवळणी पाठीमागं आल्या. देवाच्या चोरीचं सत्र सुरूच राहिलं. एक दिवस स्वतः त्या यशोदेला देवाच्या खोडकरपणाची प्रचिती आली आणि तिनं लक्ष दिलं की याला आता घरी ठेवण्याच्या लायकीचा हा नाही. त्याला बोलवलं आणि उद्या जाई चाल न म्हणतात पटकन सांगितलं उद्या तू रानात गेलं पाहिजे. म्हणून भगवंत देखील म्हणाले आईनं चाल न म्हणता सांगितलं. त्याने देखील सवंगड्यांना बोलून घेतलं. अरे तुम्ही गोपाळ सारे रानात या. ते म्हटलं तर आपण चाल म्हणायला. त्या गोपाळांना वाटलं चाल न म्हणताही देवानं सांगितलं. हे फार घाईचं प्रकरण दिसतं. ती घरी गेली, सगळ्या गाया घेतल्या, शिदोऱ्या घेतल्या आणि सगळे सवंगडी देवासह वनामध्ये गाई चारण्याच्या उद्देशानं निघाले. विठ्ठल वनात येऊन ठेपलेले त्या काळामध्ये गोचर भूमी ज्याला गायरान म्हणतात ते मोठ्या प्रमाणात होते. अजूनही मराठवाडा प्रांतामध्ये शेकडो एकर गोरक्षणासाठी आरक्षित भूमी आहे. आपल्या पूर्वजांचा त्याच्या मागे दीर्घ दृष्टिकोन आहे.
अगदी उद्या कोणाच्या प्रारब्धानं कोणाकडे भूमी असेल नसेल, अगदी भूमीहीन असलेल्या माणसाला सुद्धा गोरक्षण करता आलं पाहिजे, यासाठी ती काय केलेली आहे, योजना केलेली आहे. मग त्या काळात तर मोठीच भूमी, हजारो एकर क्षेत्र, तिथं गाया फक्त नेऊन चारायला सोडून द्यायचा अवकाश. त्या गाया कोणाच्या शेतात गेल्या घास खाल्ला, कोणाचे टमाटे खाल्ले, असं काही नाही. आणि मग गायी चारायला सोडून दिल्यानंतर उर्वरित वेळात काय करायचं, खेळ खेळायचा. देव आपल्या सवंगड्यांसह काय करू लागले, खेळ खेळू लागले. विठी दांडी चेंडू लगोरी नाना परी, दांडो चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडी मुले छाती, खेळ मांडी मुले छाती. गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी खांदी भार पोटी भूक काय खेळायची सुख. खेळायचंच काय, कशाचं सुख वाटत नाही जर पोटात काय असेल, भुकेचा डोम उसळलेला असेल तर. म्हणून भगवंतानं खेळ थांबवण्याचा काय केला, निर्णय केला. सगळ्या गोपाळांना एकत्रित बोलवलं, बसवलं. मध्यभागी भगवंत उभे राहिले. त्या आणलेल्या शिदोऱ्यांचा एकत्रित करून काल्याचा प्रसाद भगवंतांना हातात घेतला आणि तो प्रसाद भगवंत त्या गोपाळांना वाटणार, याचं चित्रण भगवान शुकाचार्यांनी एका श्लोकामध्ये केलेलं आहे. आनंदाचा हा सर्व सोहळा झाला. यामध्ये सगळ्यांनीच, समाजातील सर्व घटकांनी काय केलं, सहभाग नोंदवला, सहकार्य केलं. आमची सगळी ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आपापले व्याप बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिली आणि आनंदानं सगळे सहभागी झाले. गाथा पारायण देखील मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी संपन्न झालं. जवळजवळ 250 लोक, महिला आणि पुरुष गाथा पारायणासाठी होते. आज सेवानाथ महाराज नाही आहेत, मला वाटतं सेवानाथ महाराज होते. व्यासपीठावर आमचे नंदकिशोर महाराज होते, भोगे महाराज होते. आणि सगळ्यांनी आनंदानं त्या सोहळ्याचा देखील काय केला, आनंद घेतला. आणि संध्याकाळी तर आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहोत. मंदिरावर प्रचंड निष्ठा असलेले लोक आणि ज्ञानेश्वरी वाचनाची आज्ञा पालन करणारे लोक या परिसरात आढळतात. आपण नित्य त्यांच्याकडून काहीतरी शिकावं अशी माणसं आपल्याला रोज रोज भेटत जातात. ज्ञानेश्वरीचं मोठं अनुष्ठान करणारी लोक अगदी सामान्य वेशात कुठंतरी बसलेली आपल्याला आढळून येतात. आपलं एवढं पाठांतर आहे, एवढं कंठस्थ आहे,
याचा कोणताही आविर्भाव किंवा अहंकार त्यांच्यामध्ये लेश मात्र देखील नसतो. हे सगळं त्या ज्ञानोबारायांची आणि वैकुंठवासी बाबांची काय आहे कृपा आहे. सगळ्याच लोकांनी वेळोवेळी भेटून सांगितलं काही अडचण आली तर सांगा म्हणून. आणि मी बोललो त्याप्रमाणे सप्ताहापुरतंच नाही, इतरही वेळेत कोणतीही सेवा सांगा. मी तर सांगितलं मागच्या वारीला सेवेकरिता भांडण होण्याची वेळ आली. कशाकरिता? सेवेकरिता. म्हणजे कसं भांडण? आम्ही नाही भांडलो येता की नाही सेवेला म्हणून आणि ते येत नव्हते असं नाही. एका गावाला सांगितल्यानंतर 3 गावाचे लोक आले आणि त्यांनी सांगितलं आमचीच सेवा आज आहे म्हणून. मी म्हटलं ही अशी भांडणं होणं चांगलं. लक्षात आलं? प्रत्येक वारीला आणि मोठ्या स्वरूपात झाली पाहिजेत भांडणं. कोणती भांडणं? सेवेची. ही माझी सेवा आहे, आमची सेवा आहे, प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे. आणि ते वाटणं स्वाभाविक आहे आणि वाटणार आहे. का वाटू नये? वाटत नसेल तर त्याच्यात तुमचा नाही आमचा दोष आहे. लक्षात आलं का? आम्ही तुमच्याशी तसा जर व्यवहार ठेवला, कारण ज्याकरिता आम्हाला तुम्ही इथं जर नियुक्त केलं असेल किंवा जी अपेक्षा तुम्ही आमच्याकडून बाळगत असाल ती जर आम्ही पूर्ण केली तर तुम्ही का प्रतिसाद देणार नाहीत? लक्षात आलं का? पिढ्यानपिढ्या इथं जोडलेली आणि सेवा करणारी, सेवेची इच्छा असणारी अनेक मंडळी आहेत, सगळीच मंडळी आहेत. देवस्थान सगळ्यांचंच आहे. म्हणून मी पुन्हा एकदा उच्चारण करतो, या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे रोज ज्ञानोबारायांचं दर्शन केलं पाहिजे. आळंदी क्षेत्रातील लोकांकडून आपण हे शिकलं पाहिजे. आम्ही सगळी गुरुबंधू मंडळी आळंदीला अनेक वर्ष राहिलो. आळंदी नगरीतील जे मूळचे लोक आहेत त्यातील 90% लोक रोज माऊलीच्या दर्शनाला येतात. क्षेत्राचा महिमा उगीच वाढत नसतो. गावकरी ते राव नकरी आपण जे म्हणतो ती गावापासून परिसरापासून काय होत असते सुरुवात होते. आणि तालुक्यातील परिसरातील लोकांना आम्ही सांगतो ज्ञानोबारायांच्या दर्शनाला महिन्यातून कमीत कमी एकदा तरी या, म्हणजे याच वारीलाच या. नाही वारीला येणं शक्य झालं तर मग कोणत्या तरी वेळेत या, पण वारीला येण्याचा काय करा, प्रयत्न करा. नेवासा तालुक्यात राहून जर आपण वारी करत नसू तर मग कसं काय चालेल? लक्षात आलं का? कुठे जायचं असेल तिथं जा. पण नेवासा तालुक्यामध्ये ज्ञानोबारायांनी इथं जे ज्ञान दिलं, ही जी पवित्र भूमी आहे, इथं हिचं आपण दर्शन केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ आहे हे, वारकरी संप्रदायाचं उगम स्थान आहे. ज्ञानदेवे रचिला पाया असं जे आपण म्हणतो तो कुठे रचिला? इथे ज्या पैस खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाच्या रूपानं रचलेला आहे. म्हणून ज्ञान संप्रदायाची सुरुवात कुठून आहे? गंगोत्री कुठे आहे? इथं आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायिकांना देखील आमची हात जोडून विनंती आहे की ज्याप्रमाणे आळंदी पंढरीची वारी आपण नियमानं मानतो आणि करतो, त्याप्रमाणे वर्षाकाठी महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्यानं नेवाशाच्या दर्शनाला आलंच पाहिजे.